नमो नमः. प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्. अद्य वयं णिजन्तानाम् अभ्यासं कुर्मः. अस्तु तर्हि आरंभं कुर्मः. बघा मुलांनो, तुमच्या पुस्तकामध्ये इयत्ता 10वीच्या तुमच्या पुस्तकामध्ये णिजंत हे जे प्रकरण आहे, ठीक आहे, त्यालाच आपण प्रयोजकाची रूप असं म्हणतो. तर ती प्रयोजकाची रूप जी आहेत तर ती आज आपण अभ्यासणार आहोत. तर तुमचं पुस्तक तुमच्या समोर असेलच. तर आज आपण रम्य संस्कृतम या शीर्षकाखाली णिजंताः जे आहेत तर ते अभ्यासणार आहोत. पेज नंबर 93. तर हे जे पेज नंबर 93 आहे तुम्ही काढायचं आहे. तर णिजंत रूपांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर ह्या णिजंत रूपांचा अभ्यास करण्यापूर्वी आपण थोडंसं एक पूर्वपीठिका किंवा थोडंसं प्रस्तावना ज्याला म्हणतात ती थोडी बघूयात. आता तुम्हाला माहिती आहे की तुम्ही 10व्या गणाचे जे धातू आहेत जसं की कथ, पूज, अर्थ, तर याची रूप कशी वापरतात? अर्थयती, पूजयती, ठीक आहे, अशा प्रकारे. तर तशीच ही णिजंताची रूप तयार केली जातात. तर ती कशी तयार करायची ते थोडंसं थोडक्यात मी तुम्हाला सांगते. थोडे काय बदल होतात ते पण थोडे बघूयात आणि मग नंतर तुमच्या पुस्तकातलं जी रूप दिलेली आहेत किंवा जो अभ्यास आहे तो आपण करूयात. चला तर मग सुरुवात करूयात. बघा, धातूंनी दाखवली जाणारी क्रिया कर्त्याकडून कोणीतरी व्यक्ती किंवा वस्तू करून घेतात तर त्यावेळेला प्रयोजकाची रूप आपण वापरतो. ठीक आहे. तर 10व्या गणातला जो अय हे विकरण आहे 10व्या गणाचं, तर ते अय विकरण धातूला लावून ही रूप तयार केली जातात. अर्थात धातू कुठल्याही गणातला असो, तुम्हाला माहितीये की प्रत्येक गणातला जो धातू आहे त्याला त्या त्या गणातलं विकरण लावलं जातं. ठीक आहे. पण ज्या वेळेला आपल्याला प्रयोजकाची रूप तयार करायची असतात त्यावेळेला फक्त आणि फक्त 10व्या गणाचं जे विकरण आहे अय, कोणतं विकरण आहे? अय. हे बघा, अय हे जे विकरण आहे तर हे विकरण त्याला लावायचं आणि ही प्रयोजकाची रूप तयार करायची. ठीक आहे. तर बघा, ही रूप तयार करताना काही धातूंमध्ये थोडे थोडे बदल होतात. तर ते कसे बदल होतात ते आपण बघूयात. तर बरेचदा काय होतं की ज्या वेळेला आपण अय हा प्रत्यय लावतो तेव्हा अंत्यस्वर जो आहे त्या धातूचा अंत्यस्वर किंवा उपांत्य अ जो आहे तर त्याला वृद्धी होते. आता तुम्हाला माहिती आहे की वृद्धी म्हणजे काय? वृद्धी संधी तुम्ही शिकलेली आहे. ठीक आहे. तर ही जी वृद्धी संधी आहे तर त्यामध्ये वृद्धी स्वर कोणकोणते आहेत? तर ऐ, ऐ आणि औ हे काय आहे? वृद्धी स्वर आहे. तर आपण काय बघितलं की काही धातूंना ज्या वेळेला आपण अय हा प्रत्यय लावतो त्यावेळेला काय होतं की त्याचा जो उपांत्य स्वर आहे, अंत्यस्वर आहे किंवा उपांत्य अ आहे तर यांना काय होतं? वृद्धी होते. तर एक एक्झाम्पल आपण उदाहरण आपण बघूयात. बघा, श्री हा धातू आहे. ठीक आहे. श्री हा धातू आहे. बघा, श्री हा धातू आहे तर यामध्ये काय आहे? ई. ठीक आहे. तर ई हा स्वर आहे. तर इथे काय सांगितलेलं आहे की जो अंत्यस्वर किंवा उपांत्य अ तर याला काय होते? वृद्धी होते. तर आता श्रीचा काय होणार? इथे वृद्धी होऊन श्रई होणार. ठीक आहे. श्रई. आणि त्याला आपण काय लावला? अय लावला. मग त्याचं रूप काय तयार होणार आहे? श्रावय. ठीक आहे. श्रायय असं त्याचं रूप तयार होणार आहे. ठीक आहे. तर इथे वृद्धी झालेली आहे. अर्थात काही धातूंमध्ये परिवर्तन होतात ते आपण अभ्यासत आहोत. ठीक आहे. तर बघा, त्यानंतर अजून एक उदाहरण आपण बघूयात. तर नी हा धातू आहे. नी. ठीक आहे. तर नीचा काय होणार? नै. वृद्धी होणार त्याला. आणि अय तर रूप काय होईल? नायय. ठीक आहे. असं त्याचं रूप तयार होईल. त्यानंतर बघा, काही धातूंमध्ये जे उपांत्य रस्व ई, उ, रु आणि लू जे आहेत तर या स्वरांना काय होतो? गुण होतो. तर त्याचं उदाहरण आपण बघूया. छिद हा धातू आहे. ठीक आहे. छिद हा धातू आहे. तर उपांत्य म्हणजे कोणता? हा शेवटच्या आधीचा जो आहे त्याला उपांत्य असं म्हणतात. तर यामध्ये स्वर कोणता आलेला आहे? ई हा स्वर आलेला आहे. तर आपण काय बघितलं? ई, उ, रु आणि लू हे जे स्वर आहे तर यांना काय होतो? गुण होतो. तर आता ई आहे तर ई ला काय गुण होणार? ए. ठीक आहे. म्हणून मग याचं रूप कसं होणार? छेदय अशा प्रकारे. त्यानंतर अजून एक उदाहरण आपण बघूयात. बुध हा धातू आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काय आहे? उ. उ हा स्वर आहे. तर मग याचं रूप कसं होणार? बोधय.
ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण त्या धातूला त्याच्यामध्ये आधी परिवर्तन होणार, ठीक आहे, वृद्धी होणार, गुण होणार आणि मग त्यानंतर त्याला अय लावलं जाणार आणि त्याची रूप तयार होणार. ठीक आहे. आणि साधारणतः असा अजून एक नियम आहे की जे आकारांत धातू आहेत, दा पा हे जे आकारांत धातू आहेत, तर त्या धातूंपासून ज्या वेळेला आपण ऋजंत किंवा प्रयोजक रूप तयार करतो तर त्यावेळेला पचा आगम होतो. त्याला काय म्हटलं जातं? पुगागम. पुगागम म्हणजे काय? की पचा आगम होणं. ठीक आहे. बघा, या हा धातू आहे, ठीक आहे. तर मला असं वाटतं हे लक्षात आलेलं असावं तुम्हाला. तर हे जे नियम आहेत तर हे काही तुम्हाला अभ्यासाला नाही आहे, फक्त रूप कशी तयार करायची यासाठी मी तुम्हाला हे समजावून सांगते आहे. तुमच्या पुस्तकामध्ये आपण आतापर्यंत जो जो काही व्याकरणाचा घटक बघितलेला आहे तर तुमच्या पुस्तकामध्ये ती रूपं जी आहेत तर ती तयारच करून दिलेली असतात. तुम्हाला काय करायचं असतं? फक्त त्याचं अध्ययन करायचं असतं. ठीक आहे. पण साधारणतः नियम कसे आहे किंवा ती रूपं तयार करताना कशी परिवर्तन होतात तर हे आपण फक्त इथे बघत आहोत. ती रूपं तयार करूनच दिलेली आहेत, तुम्हाला फक्त काय करायचं आहे? त्याचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर बघा, दा हा धातू आहे. तर दा या धातूला काय होणार? पुगागम होणार. मग कसं होणार ते रूप? दा पय. ठीक आहे. बघा, असं दा प पुगागम झाला आणि अय, मग रूप कसं तयार झालं? दा पय. ठीक आहे. त्यानंतर अजून एक उदाहरण बघूया. स्था हा धातू आहे. हा कसा आहे? आकारांत धातू आहे. ठीक आहे. तर याला आपण काय होणार? पचा आगम होणार. ठीक आहे. म्हणून कसं होणार? हे स्थाप आणि अय, म्हणून रूप कसं तयार होणार? स्थापय. या य मध्ये हा अ मिसळला की तो पूर्ण होणार, म्हणून रूप कसं होणार? स्थापय. ठीक आहे. आता अजून एक नियम आहे, तो असा आहे की ज्या धातूंच्या शेवटी अम आहे, ठीक आहे, जसं की उदाहरण बघा, गम हा धातू आहे, त्यानंतर क्रम हा धातू आहे. ठीक आहे. शेवटी काय दिसतंय तुम्हाला? अम दिसतोय की नाही यामध्ये शेवटी? ठीक आहे. तर ज्या धातूंच्या शेवटी अम असा प्रत्यय येतो किंवा अम असतो तर ते जे धातू आहेत तर त्यांना अय प्रत्यय लागला असता त्यांचं उपांत्य अ जो आहे तर त्याला काय होते? वृद्धी होते. वृद्धी होत नाही. ठीक आहे. वृद्धी होत नाही. तर आता बघा, उपांत्य म्हणजे काय? हा शेवटच्या आधीचा याला उपांत्य म्हणतात. तर इथे काय आहे? अ आहे. ठीक आहे. उदाहरण आपण बघूयात. आता हा गम धातू आहे. ठीक आहे. उपांत्य स्वर कोणता आहे? अ आहे. तर ज्या वेळेला आपण याची प्रयोजकाची रूप तयार करणार त्यावेळेला त्याला वृद्धी होणार नाही. म्हणजेच काय? की अचा आ होणार नाही. ठीक आहे. तर कसं रूप तयार होईल? गमय. ठीक आहे. त्यानंतर क्रम हा धातू आहे, त्याचं रूप कसं तयार होईल? क्रमय. ठीक आहे. अजून काही उदाहरण आपण बघूयात. नम धातू आहे, नमय. रम धातू आहे, रमय. त्यानंतर घट धातू आहे, घटय. क्रंद धातू आहे, क्रंदय. चल धातू आहे, चलय. अशा प्रकारे. तर मला असं वाटतं तुम्हाला लक्षात आलं असणार आहे. आपण जे 2-3 घटक बघितले किंवा त्याला तुम्ही नियम असा शब्द वापरा, तर हे जे 2-3 नियम की प्रयोजकाची रूप आपण कशी तयार करतो, तर मी पुन्हा एकदा याची पुनरावृत्ती करते. बघा, आपण काय बघितलं की ज्या वेळेला आपण धातूला प्रयोजकाची अय अशी खूण लावतो त्यावेळेला काय होतं की अय प्रत्यय पुढे असताना अंत्य जो स्वर आहे त्या धातूमधला जो अंत्य स्वर आहे आणि उपांत्य अ यांना काय होते? वृद्धी होते. त्याची उदाहरणं आपण बघितली. श्रिय, श्रायय, नै, नायय अशा प्रकारे. त्यानंतर अजून पुढचा नियम आपण बघितला की धातूतील उपांत्य ह्रस्व ई, त्यानंतर उ, रू आणि लू हे जे स्वर आहेत यांना काय होतं? गुण होतो. ठीक आहे. तर बघा, चिद हे उदाहरण बघितलं आपण. चिद, छेदय, त्यानंतर बुध, बोधय, कृश, कर्षय, त्यानंतर क्लुप, कल्पय अशा प्रकारे. त्यानंतर अजून एक नियम आपण बघितला की जे आकारांत धातू आहेत, ठीक आहे, तर त्यांना आपण ज्या वेळेला अय हा प्रत्यय लावतो प्रयोजकाची रूप तयार करताना त्यावेळेला काय होतं? त्या अय प्रत्ययापूर्वी तिथे पुगागम होतो. पुगागम म्हणजे काय? पचा आगम होतो. ठीक आहे. म्हणून मग रूप कसं तयार होतं? जसं की दा, दापय, स्था, स्थापय, ध्या, ध्यापय, रू, अर्पय. ठीक आहे. री, हे, रेपय अशा प्रकारे. त्यानंतर अजून एक नियम आपण बघितला की ज्या धातूंच्या शेवटी अम असं आहे, ठीक आहे, शेवटी अम हा प्रत्यय आहे किंवा त्या धातूचा शेवट अम यांनी होतो, तर ते जे धातू आहेत तर त्यांना अय हा प्रत्यय त्यांच्या पुढे आपण लावला असता त्याचा जो उपांत्य अ आहे तर त्याला वृद्धी होत नाही. ठीक आहे. जसं की उदाहरण आपण बघितलं, क्रम, क्रमय, क्रामय होणार नाही. ठीक आहे. काय होईल रूप?
क्रमय, त्यानंतर गम गमय, त्यानंतर नम नमय, रम रमय, अशा प्रकारे. तर साधारणतः अशा प्रकारे आपण रूप तयार करतो. ठीक आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की धातू कोणत्याही गणातला असू देत, किती गण आहेत, किती गणाचे धातू आपण अभ्यासतो, तर प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम, षष्ठ, सप्तम, अष्टम, नवम, दशम असे 10 गण आहेत. ठीक आहे, आणि हे जे 10 गण आहेत, तर या 10 गणांची विकरणं वेगवेगळी आहेत. आपण साधारणतः धातूची रूप तयार करताना ती विकरण लावून ती धातू रूप तयार करतो. पण प्रयोजकाची रूप तयार करताना आपल्याला ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की धातू कुठल्याही गणातला असू दे, त्याला आपण कोणतं विकरण लावणार, अय हे विकरण लावणार, आणि त्याच्यापासून आपण रूप तयार करणार. तर हे रूप कसं तयार करायचं, तर याची लिस्ट जी आहे ती तुमच्या पुस्तकामध्ये आहे. ठीक आहे, ही जी रूप तयार केलेली आहेत, तुम्हाला काय करायचं आहे, फक्त त्याचं अध्ययन करायचं आहे. आणि ही जी रूपं आहेत तर ती दोन्हीही पदामध्ये तयार करू शकतो आपण. ठीक आहे, म्हणजे धातू कुठल्याही पदाचा असू देत, परस्मैपदी वा आत्मनेपदी, पण रूप मात्र दोन्ही पदाची आपण तयार करू शकतो. तर मला असं वाटतं हा घटक जो आहे तो तुम्हाला लक्षात आलेला असावा. तर आपण तुमच्या पुस्तकाकडे वळूयात. बघा, यामध्ये चित्र दिलेली आहेत, तर मी ती वाक्य, त्या चित्रांच्या समोर वाक्य दिसत आहेत, ती वाक्य मी वाचते, तर पुन्हा एकदा हे चांगल्या प्रकारे तुम्हाला क्लिअर होईल. बघा, बालकः पठती, शिक्षकः बालकं पुस्तकं पाठयति. अर्थात आपण बघितलं की रूप कशी तयार करायची, पण आता प्रयोजकाची रचना कशी असते ती बघूयात. बघा, ते इथे उदाहरण दिलेलं आहे, बालकः पठती. ठीक आहे, बघा, आता बालकः पठती हे काय, हे सामान्य वाक्य आहे. पण आपल्याला आता त्याचं प्रयोजक वाक्य तयार करायचं, तर ते कसं तयार करायचं, तर इथे उदाहरण दिलेलं आहे, शिक्षकः बालकं पुस्तकं पाठयति. तर जो मुख्य कर्ता असतो वाक्यामधला, तर तो त्याची द्वितीय विभक्ती तिथे करावी लागते. आणि जो प्रयोजक कर्ता असतो त्याची कोणती विभक्ती तिथे वापरावी लागते आपल्याला, प्रथमा विभक्ती. ते उदाहरण आपण एकदा बोर्डवरती समजून घेऊयात. बघा, एक उदाहरण आहे इथं, बालकः पठती. ठीक आहे, पण आता याचं आपल्याला प्रयोजकामध्ये रूपांतर करायचं, तर कसं होईल, शिक्षकः बालकं पुस्तकं पाठयति. ठीक आहे, तर आपण काय बघितलं, आता इथे बालकः कर्ता जो आहे प्रथमा विभक्ती, आणि कर्त्यानुसार क्रियापद, ही आपली सामान्य वाक्यरचना आहे. पण ज्या वेळेला आपण प्रयोजक करतो त्यावेळेला काय झालेलं आहे, बालक हा जो कर्ता होता, मुख्य कर्ता वाक्यामधला, तर तो जो आहे त्याची कोणती विभक्ती प्रयुक्त केली आपण, द्वितीय विभक्ती. आणि जो कर्ता आणला दुसरा, तर त्याची कोणती विभक्ती आहे, प्रथमा विभक्ती. आणि क्रियापद हे प्रयोजकाचं वापरलं, पाठयति. ठीक आहे, लक्षात आलं असेल तुम्हाला. त्यानंतर पुढचं एक उदाहरण आपण बघूया की बालकः अन्नम भुंक्ते. ठीक आहे, तर मुलगा जेवण करतो, पण मुलाला आई जेवू घालते. ठीक आहे, तर आई काय झाली, प्रयोजक कर्ता झाली. म्हणून मग आई हा जो शब्द आहे माता, तर हा प्रथमा विभक्तीमध्ये, आणि ज्याला जेवू घातलं जातंय तर तो जो शब्द आहे तो द्वितीय विभक्तीमध्ये, माता बालकम अन्नम भुजयति. ठीक आहे, लक्षात आलं असेल. तर काय करणार तुम्ही की दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या प्रयोजकाची रचना करताना. एक म्हणजे जो मुख्य कर्ता असतो तर त्याची द्वितीय विभक्ती आपल्याला वाक्यामध्ये करावी लागते ज्यावेळेला आपण प्रयोजक रचना करतो त्यावेळेला. आणि जो आपण दुसरा कर्ता तिथे ठेवतो तर तो प्रथमा विभक्तीमध्ये, आणि जे क्रियापद आहे तर त्याची प्रयोजकासारखी आपण 10व्या गणातल्या धातूसारखी त्याची रचना करायची, पाठयति, त्यानंतर भोजयति, पाययति, अशा प्रकारे. तर ते परिवर्तन कसे होतात त्यासाठी तुमच्या पुस्तकामध्ये जी रूपं दिलेली आहेत तर ती तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यासा, तर तुम्हाला ही रचना खूप चांगल्या प्रकारे करता येईल. पुढचं उदाहरण आपण बघूयात, बालकः जलं पिबति, पिता बालकं जलं पाययति, वृक्षः वर्धते, बालिका वृक्षं वर्धयति. ठीक आहे, त्यानंतर बघा, बालकः आसंदात पतति, रमेशः बालकं आसंदात पातयति. त्यानंतर बालिका चित्रं पश्यति, सखी बालिकां चित्रं दर्शयति. अशा प्रकारे
तर ही रचना जी आहे ती अतिशय सोपी आहे. तर मला असं वाटतं तुमच्या लक्षात आली असेल. फक्त प्रयोजकाची रूपं जी तयार केली जातात त्यासाठी तुम्हाला धातुरूपावली मधली जी रूपं आहेत तर ती जास्तीत जास्त रूपं तुम्ही अभ्यासा किंवा तुमच्या पुस्तकातली जी रूपं आहेत ती सतत सतत वाचा. तर ती तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येतील. यानं चलती चालकः यानं चालयति, बालिका गायति पिता बालिकया गीतं गापयति. त्यानंतर सुदः अन्नं पचति, गृहिणी सुदेन अन्नं पाचयति. ठीक आहे. त्यानंतर आपण आता बघूया संभाषा पत्रम. बघा, रूप शृंखला पूरयत. ठीक आहे. आता इथे धातू दिलेला आहे स्था. मग काही रूपं जी आहेत ती दिलेली आहेत, काही रूपं जी आहेत ती तुम्हाला तयार करायची आहेत. बघा, स्था, स्थापयती, स्थापयते. आता मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं होतं इथे परस्मै पदाची आणि आत्मनेय पदाची दोन्ही रूपं तुम्हाला पाहायला मिळतात. कारण मी काय सांगितलं होतं की धातू जो आहे तो कुठल्याही पदाचा असू देत, परस्मैपदी अथवा आत्मनेपदी, तर त्याची ज्या वेळेला आपण प्रयोजक रूप तयार करतो तर ती दोन्ही पदांमध्ये आपण तयार करू शकतो. तर दोन्ही प्रकारची रूपं इथे तुम्हाला पाहायला मिळतील. दापयती दापयते, मापयती मापयते. त्यानंतर ज्ञापयती ज्ञापयते, यापयती यापयते, पालयती पालयते, पाययती पाययते. त्यानंतर गापयती गापयते. त्यानंतर ध्यापयती ध्यापयते, नाययती नाययते, श्रावयती श्रावयते. त्यानंतर भावयती भावयते, कारयती कारयते. त्यानंतर मारयती मारयते. त्यानंतर वारयती वारयते, तारयती तारयते. त्यानंतर स्मृ धातू स्मारयती स्मारयते, धारयती धारयते. त्यानंतर गमयती गमयते. त्यानंतर खादयती खादयते, भक्षयती भक्षयते, धावयती धावयते, नमयती नमयते. त्यानंतर वाचयती वाचयते. त्यानंतर पाठयती पाठयते. त्यानंतर वादयती. त्यानंतर वादयते. हासयती हासयते. त्यानंतर मन धातू मानयती मानयते. त्यानंतर लेखयती लेखयते, प्रवेशयती प्रवेशयते. त्यानंतर सिच धातू सेचयती. त्यानंतर सेचयते. त्यानंतर विद धातू वेदयती वेदयते. बघा, आपण बघितलं होतं की उपांत्य जो ऱ्हस्व स्वर आहे त्याला गुण होतो. तर आता इथे सिच मध्ये उपांत्य स्वर कोणता आहे? ई. तर त्याला गुण झालेला आहे, एकार झालेला आहे त्याचा. सेचयती. त्यानंतर वेदयती. ठीक आहे. त्यानंतर मुच धातू जो आहे मोचयती मोचयते. त्यानंतर कोपयती कोपयते. त्यानंतर बुध धातू बोधयती बोधयते. त्यानंतर भुज धातू भोजयती भोजयते. त्यानंतर रोदयती रोदयते. वृद्ध वर्धयती वर्धयते. सृज सर्जयती. सृजचं रूप कसं होईल? सर्जयती सर्जयते. त्यानंतर नृत नर्तयती नर्तयते. त्यानंतर कृश कर्षयती कर्षयते. ठीक आहे. तर मला असं वाटतं ही रूपं जी आहेत तर ती ब्लॅकबोर्ड वरती लिहिण्याची, व्हाईट बोर्ड वरती लिहिण्याची गरज नाही. ठीक आहे. तर मला असं वाटतं मी जे तुम्हाला आता ओरली सांगितली आहे ती तुमच्या लक्षात आलेली असणार आहे. मला असं वाटतं की ही जी प्रयोजकाची रूपं आहे ती कशी तयार करायची, त्यानंतर वाक्यरचना कशी पाहिजे प्रयोजकामध्ये, तर हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेलं असावं. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.